आता हे का सांगतोय मी? कारण त्याच सुशील कुमार शिंदेनी 2004 साली ओबीसी आरक्षण संपवण्याचा GR काढला की जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच मानण्यात यावेत, आणि तिथं खरा घात झाला. काय झाला मंगेश ससाणे साहेब? की कुणबी आणि मराठा एक समजण्यात यावेत, किंवा कुणबी आणि मराठा जर एकत्र शब्द आला तर त्याला कुणबी ठरवण्यात यावं की. आणि मग त्या एका GR द्वारे महाराष्ट्रामध्ये अनेक सर्टिफिकेट कुणब्यांची काढली गेली. आजपर्यंत अनधिकृतरित्या काढली जात होती. आत्ता काल परवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं जो GR काढला, तो GR हा अधिकृत कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाचं ओबीसी मधलं समावेशाचं ते पत्र आहे. हा काळा GR आहे, हा काळा कायदा आहे. आता ऐतिहासिक भाषेत बोलायचं म्हटलं, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, ज्या भारतीय नवनाथजी काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आपण इथं सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी बोलतोय. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ठामपणानं उभ्या राहिल्या, आमच्या वाड्यावरती, आमच्या वस्त्यावरती, आमच्या तांड्यावरती, आमच्या बलुत्या आलुत्याच्या घरामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसी आमचा DNA आहे, त्याच पक्षांच्या सत्तेमध्ये त्यांना एवढं लीन व्हावं लागलं, एवढं आगतिक व्हावं लागलं, एवढं लोटांगण घालावं लागलं की त्यांनी एक GR काढला आणि मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या आरक्षणाच्या समावेशाला एक प्रेमपत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीनं 34 नापास माणसाच्या सांगण्यावरनं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आता काही माणसं म्हणतात की आरक्षण कसं संपलं सर, कुठं संपलं सर, आपल्याला मिळतंय तर मग त्यांनाही मिळलं पाहिजे, माळ्याला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, धनगराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, वंजाराला मिळतंय, बंजाराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे. एक पवार नावाचा एक कोणतरी मला 1 लाख 2 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं सरकार देऊ शकलं नाही. आजपर्यंत कुंभार समाजाच्या माणसाला किती किती ब्रासला रॉयल्टी माफ आहे? कोण आहे का आपलं हे? कुठे गणेश कुठे? किती किती रॉयल्टी माफ आहे? 500 ब्रास. अरे काय उपकार, राजा उदार झाला आणि काय 500 ब्रासला रॉयल्टी माफ. मी खूप अतिशयोक्त म्हणून सांगत नाही बरं का. भटक्यांची काय परिस्थिती ती सांगतो थोडक्यात. महाराज, आमचं भांडवल काय? आमचा एखादा पोरगा इंजिनियर झाला, डिप्लोमा धारक झाला आणि बँकेत कर्ज मागायला गेला तर बँक त्याला पहिल्यांदा तारण मागते. एक भटक्या विमुक्ताचं पोरग बँकेमध्ये कर्ज मागायला गेलं, त्याला तारण विचारलं, त्या पोरानं तारण काय सांगितलं? पोरग शिकलंय, डिस्टिंक्शन मिळवलेत, मार्क्स चांगले मिळवलेत. म्हणला आड मेड आणि 12 फुट. कळलं का? कुणाला कळलं का? गावाकडच्या माणसांना आड मेड आणि 12 फुट. भटक्या विमुक्ताच्या पोराकडं तारण काय होतं बँकेत द्यायला? आड. आड म्हणजे त्या पालाचं आड, मेड म्हणजे इकडे एक मेडी आणि तिकडे एक मेडी. आड 2 मेडी आणि 12 खुट्ट हे माझ्याकडं तारण आहे. आणि हे तारण सस्टेन कसं आहे? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. 10 ते 12 दिवसाच्या पलीकडं आज हे आम्हाला गावच्या एखाद्या गावामध्ये 12 दिवसाच्या पलीकडे राहण्याचं परवानगी नाही. आला तुम्ही म्हणाल काय बोलतोय, कसं बोलतोय? हे झालं भटक्याचं, हे झालं बोलू आलो त्याचं. अरे ही माणसं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मग आता तुमच्यामध्ये भांडण लावलं जातं. जरांगी नावाचा माणूस म्हणतो मळ्याने खाल्लो, धनगराने खाल्लो, बंजाऱ्याने खाल्लो, बंजाऱ्याने खाल्लो, मायक्रो घटकापर्यंत पोहोचूच दिलं नाही. माझ्या इथं बलुत्या आलुत्यामधली सगळी माणसं इथं उपस्थित आहेत. मला यांना जबाबदारीनं सांगायचंय, नवनाथजी, तुम्ही माणसांनी पुढे येऊन पर्याय दिला नाही म्हणून या माणसांना अशी भाषा सुचते. अरे गावगाड्यातला आलुका बलुता मायक्रो घटक आहे म्हणून त्याला नाही मिळालं आजपर्यंत. आजपर्यंत बेऱ्या रामोशाचा एकही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा विधान परिषदेत गेला नाही. आजही बेलदार वडार समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत गेला नाही. पण आज
आजही देशाच्या लोकसभेमध्ये धनगराचा एकही खासदार जाऊ शकला नाही. आमच्या गावात एक घर आहे, आमचा कसा आमदार होईल? आमचा नाही झाला. पण गावच्या गाव धनगराची आहेत, जिब्यांना गावच्या गाव धनगराचे एकही लोकसभेमध्ये. आणि तुम्हाला काय पाहिजे? एसटी. त्या संसदेमध्ये अरे ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या तख्तावरती 3 राजांना बसवलं, 3 बादशाहांना. जे रायसीना हिल्स आहे, जे संसद भवन आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, ते कुणाच्या जागेवर आहे माहितीये? ते होळकरांच्या जागेवर आहे. आणि ते संसद भवन नवनाथजी तुमचा हा संकल्प असला पाहिजे. त्या देशाची लोकसभा वाट बघते की मल्हारराव होळकरांचा एखादा वारस महाराष्ट्रामधनं देशाच्या संसदेमध्ये निवडून कधी येतोय. कसं जाईल बरं? माझ्याच ताटात वाढ, माझंच आरक्षण. प्रवर्गाची लढाई कुणी लढायची? गावागाड्यातल्या बलुत्या एखाद्या माणसाला तुम्ही हे विचारू नका की तू पहिल्यांदा चल पुढं. नाही येणार तो. कारण गावात एक घर आहे, तो जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला लागला तर त्याचं पहिल्यांदा गावात घर काढलं जाईल. त्याच्या मनामध्ये जोपर्यंत तुम्ही विश्वास निर्माण करणार नाही की आम्ही ओबीसी म्हणून एक आहोत, ओबीसीच्या एका बांधवावर जर अन्याय होत असेल तर गावगाड्यातले सगळे आम्ही ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. हा विश्वास कधी निर्माण होईल? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना पुढे घेऊन जावं लागेल. हे बलुत्याचं अलुत्याचं आरक्षण आहे. बरं देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला तुम्ही एक सांगा. ठीक आहे, मनोज जरंगेच्या सांगण्यावर तुम्ही ओबीसी मध्ये आज मराठा बांधवांना सामील केलंय. एकही माईचा लाल तुम्ही ज्यांना आमदार केलं, तुम्ही ज्यांना खासदार केलं, तुम्ही ज्यांना मंत्रिपदावर पोहोचवला, एकही माईचा लाल या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. आमचे भुजबळ साहेब किती बोलतील, किती संघर्ष करावा त्यांनी, एकही आमदार बोलायला तयार नाही. अरे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला आणि जर उद्या एखाद्या सरपंच पद ओबीसी साठी राखीव राहिलं तर आमचा एखादा कुंभार, आमचा एखादा सुतार, आमचा एखादा लोहार माणूस त्याच्या स्पर्धेमध्ये टिकेल? पोलीस भरती निघाली, एमपीएससी ची एक्झाम आहे, मी जबाबदारीने बोलतोय. एमपीएससी अरे मिलिटरीचं पोलीस भरतीचं सोडून द्या. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, अजितदादा पवार, उगाच नाव नाही घेत मी तुमचं. अजितदादा पवारांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या आहेत. महाज्योतीला पैसे देत नाही. मंगेची ससाने आणि आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या टाकल्या. अरे नाही ऐकलं अजितदादा पवारांनी. आपल्या जातीच्या सारथीच्या पोरांना मात्र त्यांच्या अकाउंटला 10 लाख रुपये जमा केला. पवारांनी या ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दिले नाही. मंगेशजी तुम्ही गेलात सारथीच्या बिल्डिंग समोर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी सारथीची इमारत अजितदादा पवारांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेज शेजारी उभी केली. पण ओबीसीच्या पोरांच्या नावानं जी महाज्योती निर्माण झाली, त्या महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस सुद्धा अजितदादा पवारांनं आम्हाला दिलं नाही. तुमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. तुमच्या पोरींना शिक्षणामध्ये नोकऱ्यासाठी स्कॉलरशिप स्पेशली मिळत नाही. हे सरकार येण्या अगोदर 20 महामंडळ जाहीर झाली. आज मला वाटतंय सप्टेंबरमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आजही या बलुतेदारांच्या महामंडळाला अध्यक्ष या सरकारकडे मिळाला नाही.